नमस्कार मित्रांनो, शेती खरंच फायद्याची काय सत्रामध्ये आपलं स्वागत. तर आपण बोलणार आहेत आज शेतकरी पेन्शन योजनेबद्दल. आपल्याला अगोदरच क्लिअर करतो की ही काही सरकारी योजना नाही, तर आपणच आपल्यासाठी तयार करायची योजना आहे. तर आपल्याला ते साध्य करायचं आहे. तर ते फळझाड लागवडीतून झाडं ऑक्सिजन देतात, पाणी धरून ठेवतात, जमिनीची धूप होऊ देत नाहीत, इत्यादी इत्यादी आपण शाळेमध्ये शिकलो. पण झाडं आपल्याला पैसा देऊ शकतात, आपलं उपजीविकेचं साधन होऊ शकतात, हे आपल्याला कोणी सांगितलं नाही. पूर्वी आजोबांनी लावलेले आंब्याचं फळ नातवंड खायची, आता तसं नाही आहे. आपणच फळझाड लागवड करायची आणि आपली मुलं आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो, आणि तेही 10, 15, 20 वर्षापर्यंत. आता सुधारित रोपांची कलमं उपलब्ध असल्यामुळे 3 ते 4 वर्षात आपल्याला फळाचं उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकतं. पारंपरिक पिकाचे स्थिर असणारे दर, शेतीत वाढणारा खर्च, यासाठी आपल्याला फळझाड लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. ज्याला 10 एकर शेती आहे त्याने कमीत कमी 1 एकर बाग लावली तरी चालेल. ज्याला 5 एकर आहे त्याने अर्धा एकर बाग लावू शकता. ज्याला कमी क्षेत्र आहे त्यांना कमीत कमी बांधावर झाडं लावून आपल्यासाठी पेन्शन योजनेची सोय करू शकता. तर ही झाड 10 वर्षापूर्वी लावलेली आंबा चिक्कूची बाग आहे. हे जवळपास 200 झाड आहेत. तर हे सध्या माझ्या वडिलांनी लावलेली बाग आहे, ती सध्या त्यांच्यासाठी पेन्शन म्हणून काम करते. तसेच मी दरवर्षी 50 ते 60 झाडं वेगवेगळे आंबा, चिक्कू, लिंबू, मोसंबी, नारळ अशी वेगवेगळी झाडं दरवर्षी मिक्स लावतो. तर ते माझ्यासाठी पुढं चालून पेन्शनचं काम करणार आहेत. तर मित्रांनो, यावर्षी पावसाळ्यापासून कमीत कमी 5 ते 10 वेगवेगळी फळझाडं लावायला चालू करा. ते आपल्याला नक्कीच पेन्शन म्हणून काम करतील. धन्यवाद.